वाल्मिक कराड यांनी पिंपरी चिंचवडमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचं आता समोर आलेलं आहे. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावरती हा फ्लॅट आहे. मात्र या फ्लॅटचं मिळकत कर थकलेला आहे आणि त्या अनुषंगाने पालिकेकडून कारवाई सुरू आहे. सर, आपल्याकडून ज्यांचं मिळकत कर थकलेलं आहे त्यांना आपण नोटीसी बजावतोय. यांना काही नोटीस आपण बजावली आहे? किती यांचा कर जो आहे थकलेला आहे? यांना चालू वर्षीचं मिळकत कराचं बिल आपण यापूर्वीच बजावण्यात आलेलं आहे आणि मिळकत कराच्या बिलाबरोबरच आपण ज्यांची 1 लाखाहून जास्तपेक्षा थकबाकी आहे यांना आपण जप्तीपूर्व नोटीससुद्धा दिलेली होती आणि यांच्याकडे साधारणतः 1,55,444 इतकी मालमत्ता कराची थकबाकी आहे आणि त्याप्रमाणे त्यांना 21 नोव्हेंबर 2024 रोजी जप्ती आदेशपत्रसुद्धा बजावण्यात आलेलं आहे. हा त्यांनी फ्लॅट नेमका कधी खरेदी केलाय, तेव्हापासून त्यांनी किती कर भरलाय का सगळाच कर थकीत आहे? साधारणपणे महानगरपालिकेकडे 16 जून 2021 रोजी या मालमत्ताधारकाची नोंद झाल्याचे दिसून येते आणि तेव्हापासून त्यांच्याकडे मालमत्ता कर हा थकीत असल्याचे दिसून येते. साहेब, मग एवढे दिवस कारवाई का झाली नाही आणि आता नेमकी काय कारवाई होणं अपेक्षित आहे? सदरच्या मालमत्ताधारकाला आपण जप्त आदेशपत्र बजावण्यात आलेलं आहे आणि त्यांना आपण 21 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. हा 21 दिवसाचा पण पिरियड संपलेला आहे. आपण वारंवार मालमत्ताधारकांना फोनद्वारे SMS द्वारे आवाहन करतो की जर आपली मालमत्ताधारकाची जर थकबाकी असेल तर ती महानगरपालिकेकडे आपण जमा करावी. त्याप्रमाणे यांनासुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि आवाहन करून जर त्यांनी भरलेली नसेल तर सदरची मालमत्ता सील करण्यात येईल आणि सील केल्यानंतर आपण आता त्या मालमत्तेचा लिलावाची पुढची प्रक्रियेला सुद्धा घेत असतो. तर वाल्मिक कराड यांचा जो पिंपरी चिंचवडमधला फ्लॅट आहे तो आता काही दिवसांमध्येच सील होणार आहे आणि त्यानंतर त्याचा लिलाव सुद्धा केला जाऊ शकतोय. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.